भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, त्याचप्रमाणे शेतीला 24 तास लाईट उपलब्ध करून लोड शेडिंग बंद करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, केंद्र सरकारने कांद्यावरील 20% शुल्क तात्काळ रद्द करावे, महागाई कमी करावी, पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करावी, तसेच घरगुती गॅसच्या किमती कमी कराव्यात, अशा प्रकारचे निवेदन त्र्यंबकेश्वर तहसीलदार यांना देण्यात आले। याप्रसंगी काँग्रेसचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष दिनकर मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ अंबापुरे, जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटील, शहराध्यक्ष बाळासाहेब कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नभी शेख, सोमनाथ भुतांबरे, रामभाऊ सकाळे, युवक तालुका अध्यक्ष गणेश कोठुळे, राहुल काशीद, सुभाष सोनवणे, रतन खाटीकडे, दिलीप सोनवणे, विंटू नाईकवाडी, प्रितेश कदम आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। की काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माननीय सपकाळ साहेब यांनी आता नवीनच पदभार स्वीकारला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावात करून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरात काम चालू केलं। काँग्रेस पक्षाचे आता जे सरकारने आपल्याला जे आश्वासनं दिली होती इलेक्शन पिरियडला की शेतकऱ्यांना पूर्ण वीज बी माफ, लाईट फुकट आणि लोड शेडिंग आता शेतकऱ्याच्या मालाला हमी त्यावरील 20% शुल्क कमीच्या नावाने सरकारने बघितली त्यामध्ये आणि ते बंद केली, ते त्वरित करावे, लोकांची फसवणूक दिली आहे। माझ्या निवेदनामध्ये या सगळ्या निवेदन दिले, त्या निवेदनामध्ये ज्या शासनाने आपल्याला आश्वासनं दिली होती या निवडणुकीच्या अगोदर, जेव्हा आपल्याकडं निरनिराळ्या तऱ्हाच्या फसवणुकीच्या द्वारे आपल्याला देऊ लाडक्या बहिणीचं सरसकट आम्ही जे निवडणुकीच्या अगोदर दिलं तशीच या ठेवून हजारो बी बायांना आता पैसे खात्यावर आले नाही। शासनाच्या लबाडी आणि शासनाची नेहमी फसवणुकीचं सरकार आहे। हे फसवणुकीच्या सरकारला आमचं काँग्रेसच्या वतीनं निवेदन आहे की यापुढं लोकांची फसवणूक करू नका। लोकांना फसवून मतं जे घेतलेत त्यामुळं लोकांची महागाई आणि बेरोजगारी फार मोठी वाढलेली आहे। त्यामुळं ज्या बेरोजगारांनी आता त्र्यंबकेश्वरमध्ये आताच आपल्याला जे सांगितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये बेरोजगार नाही तर मग बेरोजगारांना चोरी करण्याचं परवानगी द्या। जर असं झालं नाही तर मोठी अहंकार माजल। त्याच्यामुळे मी शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा सांगू इच्छितो का आपल्या सगळ्या आमच्या मागण्या मान्य करा आणि लोकांचं कल्याण होईल, लोकांचं भलं होईल असं राज्य करा, असं मी सगळ्यांना विनंती करतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेठ, त्र्यंबकेश्वर।